लोभात क्रोधः प्रवर्तते, लोभात कामः प्रवर्तते, लोभान् मोहश्च नाशश्च लोभ पापस्य कारणः. लोभामुळे क्रोध निर्माण होतो, लोभामुळे अविचारी इच्छा निर्माण होते आणि लोभातून मोह आणि शेवटी नुकसान होतं. म्हणून लोभ हे अनेक संकटाचं कारण असतं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, सध्या आकाशात जी ग्रहस्थिती तयार झालेली आहे ती तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल घडवायला सुरुवात करणारच आहे. की सध्या शुक्र मीन राशीत आहे आणि शनी पण मीन राशीत आहे. गुरु तुमच्या शत्रू राशीत मार्गी आहे आणि मंगळ राहू बुध कुंभ राशीत आहे. ही ग्रहांची रचना वृश्चिक राशीसाठी अजिबात साधी नाही आहे. कारण मीन राशीतला शनी आणि शुक्र तुमच्या भावना, सर्जनशीलता आणि नात्यांच्या प्रभावावरती काम करणार आहेत. आणि याचा परिणाम असा दिसू शकतो की तुम्ही ज्या गोष्टी सहज स्वीकारत होता त्याच गोष्टींबद्दल आता थोडा गंभीर विचार करावा लागेल. आणि दुसरीकडे गुरु मिथुन राशीत मार्गी असल्यामुळे तुमच्या आयुष्यात काही गोष्टी आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. काही निर्णय तुम्हाला पुन्हा विचारात घ्यावे लागतीलच आणि एखाद्या परिस्थितीचा खरा अर्थ तुम्हाला आता समजायला लागेल जो आधी समजला नव्हता. त्याचवेळी मंगळ राहू आणि बुध कुंभ राशीत असल्यामुळे घर, कुटुंब आणि मानसिक स्थैर्याशी संबंधित काही विषय तुम्हाला थोडे आता लक्षात येतील ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं होतं. म्हणून सध्या वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात एकाच वेळी 3 गोष्टी घडू शकतात. पहिलं म्हणजे भावनांमध्ये गंभीरता येईल, विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि परिस्थितीमध्ये काही बदल होतील. आणि आता ह्या सगळ्या ग्रहस्थितीचा करिअर, पैसा, नातेसंबंधांवरती नेमका कसा परिणाम होऊ शकतो ते आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया. एक खोल बदलांची प्रतिक्रिया तुम्हाला ग्रह देतील. शुक्र उच्च आहे मीन राशीमध्ये, शनीच्या युतीत आहे आणि वृश्चिक राशीसाठी हा भाग भावना, प्रेम यांच्याशी फार जोडला गेलेला आहे. कधी कधी गैरसमज तयार होतील. शनी असल्यामुळे तुमच्या भावनांमध्ये गांभीर्य येतं, फारच काटकसर करण्याची मनोवृत्ती तयार होत असते. आणि जिथे आधी भावना पटकन तुम्ही व्यक्त करत होता ना तिथे आता तुम्ही थोड्या आधी विचार करताल. आणि जिथे आधी तुम्ही पटकन विश्वास ठेवत होता ना तिथे आता तुम्ही थोडा वेळ घेत आहात. हा काही अविश्वास नाही आहे, ही भावनांची परिपक्वता आहे. पण आता ताकसुद्धा फुंकून पिण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे. सध्या गुरु मिथुन राशीत मार्गी असल्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना काही गोष्टी अचानकच स्पष्ट होतील आणि काही धक्कादायक असतील आणि काही चांगल्या पण असतील. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव तुम्हाला समजतो, एखाद्या परिस्थितीचं तुमचं लपलेलं कारण समजतं किंवा एखाद्या आर्थिक निर्णय जो असतो ना तो तुम्हाला पुन्हा विचारात घ्यावा लागतो. आणि गुरु इथे काम करतोच, तो तुमच्या आयुष्यातील लपलेल्या गोष्टी उघड करतो. जिथं तुम्ही अडकत होता तिथे तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करेल. आणि मंगळ राहू यांच्या युतीमुळे मनावर तर फार वेगळाच परिणाम होणार आहे. काय झालेलं आहे, राहू आणि बुध हे शत्रू आहेत, मंगळ पण शत्रू आहेत आणि हे सगळे घर, कुटुंब आणि मानसिक शांततेवरती एक विचित्र परिणाम करतात. घरात एखाद्या विषयावर अचानक मतभेद होतात जे तुम्हाला कल्पना नसते. बोलत बोलत काहीतरी मतभेद सुरू होतात आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या मग अचानक वाढतात काही जणांवरती किंवा घराशी संबंधित एखादा निर्णय जो आहे ना तो पण पुढे ढकलला जातो. मंगळ तुम्हाला ॲक्शन घ्यायला सांगेल, राहू गोंधळ निर्माण करेल आणि बुध तुम्हाला सतत विचार करायला लावेल. आपण जर नोकरी करत असाल ना तर लक्षात घ्या, कामाच्या ठिकाणी सध्या पूर्णपणे अशी काही वाईट परिस्थिती नाही आहे, पण काही तुम्हाला अडथळे नक्कीच दिसतील. ऑफिस पॉलिटिक्सचा तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि यामागे मुख्य कारण म्हणजे हेच मंगळ राहू बुध कुंभ राशीत असणे. आणि कुंभ राशीचा संबंध कसा असतो की टीमवर्क, सिस्टीम आणि व्यवस्थापन यांच्याशी येतो. म्हणून ऑफिसमध्ये तुम्हाला काही वेगवेगळ्या परिस्थिती दिसू शकतील. म्हणजे प्रत्यक्षात काय घडतं की काम तुमच्याकडं मर्यादेपेक्षा जास्त येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ टीममध्ये एखादा सदस्य काय करतो, मुद्दामून काम टाळतो, कमी काम करतो, मग शेवटी जबाबदारी तुमच्यावर येते. आणि पहिल्यापासून असंच आहे तुमच्या बाबतीमध्ये, तुम्ही कष्ट करता त्यामुळे लोक तुमच्याकडेच काम जास्त देतात आणि तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टची कोऑर्डिनेशन करावी लागेल आणि जिथे सगळे निर्णयच मग तुमच्याकडे येतात, पण त्याचं क्रेडिट किंवा रेकग्नेशन मिळण्याची शक्यता सध्या फार कमी आहे. आणि कधी असंही होतं बरं का की मीटिंगमध्ये तुमच्या कामावर चर्चा होते पण क्रेडिट मॅनेजर किंवा सिनियरकडे जातं आणि ते पहिल्यापासून घडत आलेलं आहे. आणि हे विशेषतः कसं आहे, राहूच्या प्रभावामुळे घडत आहे. आणि राहू अनेकदा अशी परिस्थिती निर्माण करतो की जिथे तुमची मेहनत तुमची असते पण जे स्पॉटलाईट असते, प्रकाश झोत असतो ना तो दुसऱ्याकडे जातो. बुधाचा प्रभाव सध्या कसा काम करेल की कम्युनिकेशन आणि रिपोर्टिंग हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. काय होतं की जर तुम्ही तुमचं काम योग्य प्रकारे प्रेझेंट केलं नाही तर लोक तुमचं योगदान पूर्णपणे ग्राह्य धरणार नाहीत. म्हणून सध्या काम करण्या इतकंच काम दिसेल अशी पद्धतीने तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी मांडणी करणं फार गरजेचं आहे.
म्हणून तुम्हाला मी एक प्रॅक्टिकल सल्ला असा देतो बरं का, या काळात थोडे स्किल्स अपग्रेड करा. काही नवीन टूल्स असतील नोकरीच्या ठिकाणी, काही स्किल्स असतील ते शिकून घ्या आणि ऑफिसमध्ये जरा स्वतःची व्हिजिबिलिटी वाढवा. तुम्ही काम करता पण ते दिसत नाही आहे आणि हा काळ प्रमोशनचा नसला तरी तुमचा प्रिपेरेशनचा नक्की आहे बरं का. जे लोक व्यवसाय करतायत ना, तर व्यवसायाचा असेल तर मग थोडी परिस्थिती वेगळी असते. कारण की सध्या शुक्र उच्च आहे ना मीन राशीमध्ये, पण तो शनीच्या युतीमध्ये आहे. मीन राशीचा संबंध तुमच्या बाबतीत कसा येतो, तो क्रिएटिव्हिटीकडे येतो, कल्पनेकडे येतो, तुमचे क्लायंट यांच्याशी जोडलेले नातं ह्याच्याबद्दल येतो. आणि शनी असल्यामुळे मग काय होतं, त्याच्यामध्ये डिले आणि प्रेशर वाढू शकतं. म्हणून प्रत्यक्षात काय घडू शकतं, तुमच्याकडं काम येईल व्यवसायामध्ये, तुमचे ग्राहक तयार होतील, पण तुमचं जे प्रॉफिट मार्जिन आहे ना, ते अपेक्षा एवढं नसेल. म्हणजे उदाहरणार्थ कसं होतं, की ग्राहक काय करतात, निगोशिएशन जास्त करतात किंवा मग तुमचं जे काही कच्चा माल असतो, रॉ मटेरियल असेल, तुम्हाला काही ऑपरेशनल कॉस्ट असते, ती अचानक वाढते मग. म्हणून प्रॉफिट हा कमी राहतो तुमच्या बाबतीमध्ये. आणि मग काय होतं, कधी कधी असंही होतं बरं का, की तुम्हाला नवीन ग्राहक मिळतील, पण ते असे काही लाँग टर्म टिकणारे नसतात. यामागं कारणं असे आहेत, की गुरु मिथुन राशीमध्ये आहे आणि त्याचा सध्या थोडा तुमच्या आयुष्यात त्रास चालू आहे, थोडे दिवस राहिले आहेत. म्हणून मिथुन राशीतल्या गुरुचा स्वभाव कसा आहे, की तो नेटवर्क वाढवतो पण त्यातून काही मिळू देत नाही जास्त हाताला आणि मग फसवणूक पण होते आर्थिक व्यवसायामध्ये. दुसरीकडे मंगळ बुध काय आहेत, कुंभ राशीत असल्यामुळे तुम्हाला नवीन बिझनेस आयडिया येऊ शकतात बरं का. म्हणजे उदाहरणार्थ काही लोकांना असं वाटतं की ऑनलाईन मार्केटिंग आपण सुरू करावं किंवा त्याच्यावर भर द्यावा, नवीन प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जो आहे तो तुमच्या व्यवसायात ॲड करावी किंवा तुमचं व्यवसायाचं जे मॉडेल असतं बिझनेस मॉडेल हे बदलण्याची तुमच्यात वेळ येऊ शकते, तुम्हाला विचार पण येईल. पण राहू सध्या तिथं अनसर्टन्टी तयार करत आहे. म्हणूनच लगेच तुम्ही मोठा रिस्क घेण्याची हिंमत अजिबात करू नये. मग तुम्हाला प्रॅक्टिकल सल्ला या बाबतीत कसा असेल, की या काळात मोठी इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका. जी केली आहे तीच कशी वाचवता येईल याच्यावर लक्ष ठेवा. पण पूर्ण थांबूही नका ना, छोटे छोटे प्रयोग करा. उदाहरणार्थ नवीन प्रॉडक्ट तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा असेल तर छोट्या स्केलवरती तुम्ही लॉन्च करा ना. लगेच काही मोठाच निर्णय घ्यावा असं नाही, कारण सध्या गुरुबळ नाही आहे आणि ते मे एंडपर्यंत नाही आहे. मे एंडपर्यंत तुम्हाला अशीच परिस्थिती ठेवायची. पार्टनरशिप सुद्धा अगदी शॉर्ट टर्म बेसिसवरतीच करा, जास्त काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊ नये. आणि यामुळे काय होतं, तुम्हाला मग ह्या गोष्टींमुळे मार्केटचा रिस्पॉन्स समजेल. म्हणून एकंदरीत जे लोक जॉब किंवा बिझनेस करतात ना, दोघांसाठी मला असा सल्ला असा आहे, की सध्याची ग्रहस्थिती एक गोष्ट स्पष्ट सांगते, की हा काळ मोठा निर्णय घेण्याचा नाही आहे, पण तयारी करण्याचा मात्र नक्की आहे. काम चालू आहे, ते चालू राहील. परिस्थिती पूर्ण वाईट नाही, पण जे लोक आता स्किल, नेटवर्क आणि स्ट्रॅटर्जीवर काम करतील ना, ते पुढच्या टप्प्यामध्ये इतरांपेक्षा पुढे जातील. जर पैशाच्या बाबतीत जरी विचार केला वृश्चिक राशीच्या, तर लक्षात घ्या, पैशाच्या बाबतीत सध्या एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट जाणवेल बरं का. पैसा काही पूर्णपणे थांबलेला नाही आहे, कमाई पण होत आहे बरं का. पण तुम्हाला काही या काळामध्ये असं वाटेल पुढच्या 1-1.5-2 महिन्यामध्ये, की पैसा येतो पण तो काही थांबत नाही आहे. यामागे सध्याची ग्रहस्थिती कारणीभूत आहेच नक्की. कारण की एकतर वृश्चिक राशीचं गुरुबळ नाही आहे, त्यात मंगळ राहू यांचं गोचर जे आहे ते असं तुमच्या फेवरमध्ये नाही आहे. त्यामुळं काय होतं, आर्थिक निर्णयांमध्ये थोडी घाई आणि गोंधळ फार निर्माण होतो. मग घाई करू नका आर्थिक निर्णय घेताना. आणि त्यात राहूचा प्रभाव अशी परिस्थिती तयार करतो, की जिथे एखादी गोष्ट तुम्हाला फारच आकर्षक वाटते, एक प्रलोभन तयार होतं. त्या प्रलोभनात तुमचं नुकसान होईल, पण त्यानंतर धोका पण लक्षात येईल तुमच्या बरं का. म्हणून काय, ही लोकांच्या आयुष्यात असे काही प्रसंग दिसतील की नाही, की घराशी संबंधित अचानक खर्च होतो, आरोग्याशी संबंधित थोडासा खर्च होतो आणि एखाद्याची तातडीची गरज पण निर्माण होते जिथे पैसे लागतात. पण या वेळी दुसरी शक्यता देखील आहे बरं का. राहू आणि मंगळ एकत्र आहेत. कधी कधी जुगार सदृश्य गोष्टी असतात ना, बेटिंग असेल किंवा ट्रेडिंगमधील घ्यायचे निर्णय असतील किंवा पटकन पैसे मिळण्याचे प्रलोभन जे आहे ना ते निर्माण होतं, त्यात तुमचं नुकसान होऊ शकतं बघा. त्यामुळे काळजी घ्या. कोणी काही तुम्हाला सांगेल की ह्या ठिकाणी पैसे टाका, पटकन फायदा मिळेल, ऑनलाईन ट्रेडिंग करा, बेटिंग करा, रिस्क इन्व्हेस्टमेंट करा, असं तुम्हाला अचानक आकर्षक वाटेल आणि पूर्वी वाटलेलं आहे, तुम्ही नुकसान तुमचं झालेलंच आहे. इथे सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर पुढे तर करू नका, कारण राहू अनेकदा लवकर फायदा दाखवतो पण नुकसान होऊ शकतं. कारण वृश्चिक राशीचे मागचे 13 महिन्याचे ग्रहमांतर असेच होते, आर्थिक नुकसानीचे. त्यात मग असे बरेचशा लोकांना नक्कीच नुकसान झालेलं असणार आहे. पुढं फक्त होऊ नये याची काळजी घ्या, कारण की पुढची प्रलोभनं जास्त तीव्र आहेत, ती तुमच्यामध्ये इच्छा तयार करतील. त्यामुळे निर्णय विचारपूर्वक घेतला ना तर तो पैसा टिकून राहील. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असं आहे की सध्या अभ्यासावर तुम्ही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की सध्याचे ग्रहमान तुम्हाला मुद्दामून विचलित करण्याचा प्रयत्न करतील अभ्यासातून. त्यामुळे अभ्यासावरती लक्ष द्या तुम्ही.
जेवढं तुम्हाला सोशल मीडियापासून लांब राहता येईल तेवढं लांब राहा आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवा. म्हणजेच तुम्हाला अभ्यासातले अडथळे जे आहेत ते दूर होतील. काही ठिकाणी तुम्हाला शंका असतील, काही जणांना आत्मविश्वास नसतो अभ्यासाच्या बाबतीत, परीक्षेच्या बाबतीत, तो पण विश्वास येईल. वृश्चिक राशीला मात्र ह्या मे महिन्याच्या एंड नंतर स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळण्याचे योग तयार होऊ शकतात. सध्या तुमच्या आयुष्यात जो गोंधळ आहे ना, तो काही समस्या नाहीये, तो एक आतील परिवर्तन आहे असं आपण त्याला म्हणू. आणि काही गोष्टी स्पष्ट होतील, काही नाती बदलतील आणि काही निर्णय उशिरा घेतले जातील. पण शेवटी जे टिकेल ना तेच तुमच्यासाठी खरं असेल ना. म्हणून सध्या शनी मीन राशीत असल्यामुळे जबाबदारी आणि भावनिक गंभीरता वाढू शकते. आणि अशा वेळेस मग तुम्ही शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करणे किंवा गरजू लोकांना अन्नदान करणे म्हणजे शनी शांत करण्याचा एक साधा उपाय आहे. पैशाच्या बाबतीतही थोडी सावधगिरी आवश्यक आहे. कोणी मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ घेऊन विचार करा. तसेच गुरुवारी शक्य असल्यास पिवळ्या अन्नाचे दान करणे आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याशिवाय मग दररोज सकाळी तुम्ही एक शांतपणे बसून भगवान शंकरांचा जप केल्यास सुद्धा तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. या बाबतीत माझा विचार तुम्हाला सांगतो बरं का, की ग्रहस्थिती बदलण्यासाठी उपाय हे करायचे नसतात, तर ते आपल्याला परिस्थितीकडे अधिक शांत आणि शहाणपणाने पाहण्याची शक्ती देण्यासाठी नेहमी उपाय करायचे असतात. बाकीचं देव करायचं तो चांगलं करतच असतो आपल्या बाबतीत. म्हणून लक्षात घ्या, शेवटी जाता जाता सांगतो, तुम्ही बदलत आहात कारण आयुष्य तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत आहे. आणि ग्रह फक्त त्यांनाच बदलतात ना ज्यांच्यात पुढे जाण्याची क्षमता असते, कष्ट करण्याची तयारी असते. तर वृश्चिक राशीच्या लोकांना लक्षात घ्या, 11 मार्च रोजी गुरु मार्गी झालेला आहे. आणि मार्गी झालेला गुरु अशा प्रकारचं वातावरण तुमच्या सध्याच्या वर्क लोकेशन ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, कुटुंबामध्ये, शिक्षणाच्या ठिकाणी अशा प्रकारचं ते वातावरण तयार करू शकतं. मग त्यातून तुम्हाला एक सद्बुद्धी व्हावी, कसा निर्णय घ्यायचा, कोणत्या प्रकारे घ्यायचा, त्यासाठी तुम्ही मग ह्या उपासना मी ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या करू शकता. व्हिडिओ ऐकल्यानंतर शांतपणे बसा, विचार करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि मग थोडा तुम्ही निर्णय घेऊ शकता. निर्णय घेताना तुमच्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या. कोणत्याही प्रलोभनाच्या बळी पडून कुठलाही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पुढे जाऊन नुकसानीस तोंड द्यावं लागू शकतं. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.